गवळण बोलू लागली. जात होते यमुने पानिया वातीत भेटला सावला दोईवल तोपी मैल पुछाची खांदवली कांबला काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे तेने माझी केली तवाली तेने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता घसरून पलली दोईची घागल फुटली काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे तेने माझी केली तवाली मग मी तेथून पलाली पलता पलता घसरून पलली दोईची घागल फुटली. ही कोणती गवळण आहे तर ही बोबडी गवळण आहे. नाही तर मलाच बोबडं समजाल बरं का. बोबड्या भाषेने ती यशोदीशी बोलत आहे. पुढे विचारलं पुढे काय घडलं ते लवकर सांग. माझे गुलघे फुटले पळत असताना परिणाम मी खाली पडले. माझे गुलघे फुटले मग मी लढत बतले तिकडून आले शालंग पाणी मला पोताची धरले काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे मला पोताची धरले माझे समाधान केले निवृत्तीचे कृपे सुखे ज्ञानदेवाला धरले काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे काय सांगू तुझे बाई काय सांगू तुझे असे बरेच गारांनी कहाणी पडले. अनेक गवळणी आपापली गारांनी मांडले. शेवटी सर्व गारांनी कहाणी पडल्यानंतर ऐशी ऐकता गारांनी ईश्वरे मैने आले पाणी कृष्णा खोडे ते टाकोनी एका जनार्दना चरणी. तर हे कृष्णा तुझे फार गाराणे आहे आणि कशासाठी चोरी करतोस काय होणे का करतोस ही चोरी किती सांगू तुझं नाही कशी आहे. आपल्याकडे काही कमी आहे का कमी आहे का कमी असल्याने चोरी करावीच का उलट मजुरी करावी पण चोरी करू नये. चला अशा प्रकारे बऱ्याच काही चोऱ्या झाल्या आणि शेवटी यशोदा माता देखील कंटाळून गेली की आता याला शिक्षाच करावी त्याला गाईच्या पाठीमागे पाठवलं पाहिजे. आणि म्हणून भगवंताला सांगण्यात आलं की उद्यापासून तुला रणामध्ये जावं लागेल. भगवंताने ते आईचे शब्द मान्य केले आणि भगवान म्हटले मी आता एकटा जाणार नाही माझे मित्र घेऊन जाणार तुमच्या गाई घेऊन जाणार. आणि मग भगवान सर्वांना भेटले मित्रांना आणि त्यांना काय सांगू लागले तुम्ही गाया घेऊन